हरे कृष्ण. तर आज तुकामणी या प्रवचनची मालिका सुरू आहे. त्यातला 102वा क्रमांकाचं सत्राचं प्रस्तुतीकरण होत आहे, संपन्न होत आहे. या सत्रात आपण सर्व उपस्थितांचे मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत आहे. माझे गुरु महाराज, माझे शिक्षा गुरु तथा उपस्थित वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, अनवृद्ध जे पण उपस्थित आहे त्यांच्या चरणी दंडवत प्रणाम करून मी माझ्यासाठी आशीर्वादाची याचना करतो, जेणेकरून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंगाबाबत मी थोडीफार चर्चा करू शकतो. तसं पाहिलं तर संत श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल किंवा त्यांच्या अभंगाबद्दल बोलण्याची माझी मुळीच पात्रता नाही, पण स्वतःचे शुद्धीकरण आणि वरिष्ठांनी दिलेली सेवा करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करीत आहे. तर हा तुकाराम महाराजांचा अभंग जो आहे तो तुकाराम महाराजांची जी गाथा आहे त्यात 175 अभंग आहे. अभंग असा आहे: येतीची अलंकारे काय खरे पूजन, येतीची अलंकारे काय खरे पूजन, वैकुंठीच्या लावू वाटा सर्व सारा ते ठाई, वैकुंठीच्या लावू वाटा सर्व सारा ते साई, येतीची नाशवंते काय राहते चालू, येतेची नाशवंते काय राहते चालू, तुका म्हणे वैष्णवजन माझे गण समुदाय, तुका म्हणे वैष्णवजन माझे गण समुदाय. त्या कलियुगासाठी अत्यंत उपयुक्त असा अभंग आहे, खूप अर्थपूर्ण आहे. तर पहिल्या कडचा अर्थ असा आहे: मृत्यू लोकातील क्षणभंगूर अलंकाराने केलेला सन्मान हा खरा सन्मान नाही. हे जे मृत्यू लोक आहे, जगत जे आहे, मृत्यू लोक आहे, ही जी पृथ्वी आहे, त्यामधला जो अलंकार आहे तो सुद्धा क्षणभंगूरच आहे आणि सन्मान सुद्धा क्षणभंगूरच आहे. त्याचा काय उपयोग? त्याचा काही उपयोग नाही आहे. पुढे तुकाराम महाराज दुसऱ्याकडे म्हणतात: तुमचा खरा सन्मान करण्यासाठी मी तुम्हाला वैकुंठाच्या मार्गाकडे लावतो, कारण तेथे सर्व प्रकारच्या सुखाचे भांडार आहे. आपण नेहमीच म्हणतो की खरं सुख कुठं आहे? भगवंतांच्या धामात आहे, वैकुंठात आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांचे जे संत आहेत, तुकाराम महाराजांचे सारखे सर्वश्रेष्ठ संत आहेत किंवा अनेक संत विभूती आहेत, ते आम्हाला वैकुंठाला कसं जायचं याचा मार्ग सुचवितात. ते गळा पडून आम्हाला सांगतात की या मार्गाचा अवलंब करा, म्हणजे तुम्ही या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, या दुःखालयातून मुक्त व्हाल आणि भगवंतांच्या धामात शाश्वत आनंद प्राप्त करण्यासाठी जा. पण आपण ते ऐकतच नाही. आपण इतके मर्यादा आहोत, ते किती ओरडून सांगतात तरी आपण त्यांचं ऐकत नाही, त्यांच्या आदेशाचं पालन करत नाही. त्यामुळे दुःख भोगतोय. एवढं दुःख भोगतोय तरी सुद्धा संतांची वाणी आपण आत्मसात करत नाही. हीच दुःखाची बाब आहे. मी येरवडा जेलमध्ये प्रचारासाठी जातो, तर तिथं जे जेलर आहेत ते आमचा जो हॉल आहे तिथे सर्वांना घेऊन येतात आणि मग जेलर बाजूला थांबतात, आम्ही पण बाजूला थोडं बोलत थांबलेलो असतो, थोडा वेळ मध्ये अवधी असतो. तर या दारातून जेलचे जे कैदी येतात बसतात आणि आमचं दुर्लक्ष झालं की त्यातले काही कैदी पडून त्यांना बसायची अजिबात इच्छा नसते. आणि ज्यावेळी लेक्चर सुरू होतात त्यावेळी सुद्धा ध्यानपूर्वक ऐकत. म्हणजे एवढं जरी सांगितलं हे दुःख आपण का भोगतो, कशासाठी भोगतोय, आता आपण कसं निघतो, तरी ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात. आपण राधा गोपीनाथ मंदिर मुंबईला आहे, तिथं काही वर्कर्स कामाला येत असतात. तर ते वर्कर्सना वेळेत येत नाहीत म्हणून त्यांना काय शिक्षा सोपवली, ती शिक्षा म्हणताच येत नाही. उलट त्यांच्या कल्याणासाठीचे उच्च अधिकारी करतात. जो उशिरा येईल त्यांना 16 माळा जप करावा लागेल आणि मग कामाला जावं लागेल. तर आता काबाड कष्ट करण्यापेक्षा एका ठिकाणी बसून 16 माळा जप करायची जर कोणी संधी दिली तर ती कोण दौडेल? पण हे लोक ते जप करायला लागू नये म्हणून वेळ देतात, पण जपामध्ये इंटरेस्ट नाही. तर ही आपली परिस्थिती आहे. भक्तिमय कार्य म्हणजे आपल्याला खूप मोठं वाटतंय आणि 18-18, 12 तास काबाड कष्ट करून 2 वेळेचं पोट भरणे आणि एक घर मिळवण्यासाठी आपण किती कष्ट करतो. पण भक्तिमय कार्य करून भगवंतांची प्राप्ती करून भगवंतामा जायसाठी प्रयत्न नाही, ते फार मोठं ओझं वाटतंय. त्या पुढच्या तिसऱ्या कडव्यात म्हणतात तुकाराम महाराज: मृत्यू लोकातील सर्व सुखे क्षणिक आहेत.
असे असताना तुम्हाला त्यांचा मोह देऊन ठकविणे योग्य आहे का? ही ज्या जाहिरात करणाऱ्या कंपन्या आहेत, ते इतक्या जाहिराती करतात, की असं तुम्ही सुख मिळवा, तसं सुख मिळवा, असं तुम्हाला घर देतो, एवढं कर्ज उपलब्ध करून, ही गाडी घ्या, ही तुम्हाला सुख देईल. असं जीवन जगा, ज्याने तुम्हाला इंद्रिय तृप्तीचा भरपूर आनंद मिळेल. हेच सगळं दाखवत असतात. पण हे सुख आपल्याला नरकाकडेच नेणार आहे. भगवंताच्या धामाकडे नेणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा क्षणिक जे सुख देणाऱ्या घटना आहेत, तिकडे तुम्हाला मी नेऊन घेत जाणं म्हणजे तुम्हाला ठकवण्यासारखं आहे, फसवण्यासारखं आहे. तिकडे मी अजिबात तुम्हाला नेणार नाही. तुम्हाला शाश्वत सुख मिळणारं ठिकाण दाखवतो, असं तुकाराम महाराज. आणि शेवटच्या तुकाराम महाराज म्हणतात, "वैष्णवजन माझे आवडते गणसमुदाय आहेत." हे सर्व जे वैष्णवजन आहेत, ते माझे आवडते गणसमुदाय आहेत. त्यांना मी भगवंताच्या धामातच घेऊन जाणार, असं शिक्षण देणार, अशीच शिक्षा देणार, अशीच उपदेश देणार. तर अशा प्रकारे असा एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे. अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 12 मध्ये. तो श्लोक असा आहे, "युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांती अप्नोति नैष्ठिकीम्, अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते." अर्थ असा आहे, निष्ठेने भक्ती करणारा जीव अटळ शांतता प्राप्त होतो, कारण तो आपल्या सर्व कर्माची फळे मला अर्पण करतो. परंतु जो भगवंताशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे, तो बद्ध होतो. बद्ध होतो म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटत नाही. भगवंत काय म्हणतात, निष्ठेने भक्ती करणारा जीव अटळ शांतता प्राप्त करतो. जे भक्त आहेत ते अटळ शांतता प्राप्त करतात. ते भले तुम्हाला दिसताना दुःखी दिसतील, कष्टी दिसतील, पण ते मनानं आत हृदयामध्ये त्यांचा आनंद असतो. कारण ते भगवंताच्या भक्तीमध्ये लीन असतात. आणि विशेष म्हणजे कर्माची फळे ते भगवंतांना अर्पण करतात. जो कर्म भगवंताप्रित्यर्थ करतोय त्याचं फळच उत्पन्न होत नाही. ते भगवंत स्वतः स्वीकारतात. आणि परत कष्ट उपसायचं आणि नरकात गेलं तर नरकाची यातना भोगून परत तिथं पृथ्वी यायचं आणि परत कष्ट भोगायचं. हे होतच नाही. तिन्ही आपली कर्मफळं भगवंतांना अर्पण केल्यामुळे ते भगवंत स्वीकारतात आणि त्या कर्माचं फळ उत्पन्न झाल्यामुळे ते कर्मबंधनात अडकतच नाही. भगवंताचं प्रेम प्राप्त करून भगवंताच्या धामी जातात. आणि जे हे करत नाहीत, जे कर्मफळावर आसक्त आहेत, ते कर्मबंधनात अडकतात. आता मी मगाशी सांगितलं, पुण्यकर्म केलं, उच्च लोकाची प्राप्ती करा. ते कर्मफळाचा बॅलन्स संपला, परत येतं पृथ्वीतलावरती दुःख भोगा. नरक लोकात गेला, नरक लोकात ते यातना भोगा, परत येतं मृत्यू लोकात या आणि परत ते यातना सहन करा. तर ते अडकूनच पडते. पण कर्म जे आहे, भगवंताची भक्ती आहे, ते आपल्याला ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडून भगवद्धामात घेऊन जाते. म्हणून ते केलं पाहिजे. म्हणून कृष्ण भावनावेत मनुष्याने देहात्मचे म्हणून त्यातील भेद समजून घेण्यात खूप गरजेचं आहे. कृष्ण भावनावेत मनुष्याचं कार्य कसं असतंय आणि देहात्मबुद्धीत अडकलेला इंद्रिय तृप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्याचं कार्य कसं आहे, समजून घेणं खूप गरजेचं असतंय. कृष्ण भावनात व्यक्ती जो असतो, भगवंताचा जो भक्त असतो, तो कृष्णावरती आसक्त असतो. कृष्णासाठी सर्व करत असतो. प्रत्येक दैनंदिन कार्याचा संबंध तो श्रीकृष्णाशी जोडतोय. उदाहरणार्थ, तो ऑफिसमध्ये नोकरीला जातोय, धन कमवतोय. धन कमवताना त्याच्यामध्ये भाव हा असतो, की ह्या धनाद्वारे मी माझ्या मुलांचं, पत्नीचं पालन-पोषण करेन, जे भगवंतांचे भक्त आहेत. आणि इतर माझे आई-वडील, नातेवाईक जे पण असतात, जे भगवंतांचे भक्त आहेत, त्यांचं मी पालन-पोषण करतो, हा भाव त्याचा असतो. आणि प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे, की आपल्या पुत्रांना, मुलांना भगवंताचा भक्त बनवणे हे प्रत्येक आई-वडिलांचं कर्तव्य आहे. आणि ते जर कर्तव्य पुरं केलं नाही, तर त्यांच्या ह्या जीवन सार्थकी नाही. शास्त्रामध्ये असं म्हणतोय, जो मुलगा भक्त नाही भगवंतांचा, तो भगवंतांचा अस्तित्वच मानत नाही, नास्तिक आहे. तो पुत्र नसून मूत्र आहे. म्हणजे जो भगवंताचा भक्त आहे, भले तो भक्तीच्या ज्या तुमच्या विधी-विधान असतील करत नसेल, पण नास्तिक नाही, आस्तिक असेल, भगवंतत्व श्रेष्ठत्व मानतोय तो, तरी सुद्धा त्याला भक्त म्हटलं पाहिजे. तर असा पुत्र असणं गरजेचं आहे आणि जो भगवत भक्त नाही, असा पुत्र म्हणजे मूत्रासमान आहे, असं शास्त्रात म्हणतात. तर असा भक्त जो असतोय, तो जे मिळवलेले धन असतंय, त्याचा उपयोग अशा आपल्या पती-पत्नी, मुलांच्यासाठी खर्च करतोय, की जे भगवंताचे भक्त आहेत.
नंतर असा जो कमवलेला धन असतो त्यातील काही भाग, त्या धनातील काही भाग भगवंतांच्या सेवेत खर्च करत असतो. उदाहरणार्थ भगवंतांच्यासाठी कपडे आणणे, अलंकार आणणे, पूजेचे साहित्य आणणे आणि भगवंतांच्या भोगासाठी त्याचा काही उपयोग करण्यासाठी तो करत असतो. त्यामुळे हे करण्यामध्ये त्याला एक वेगळा आनंद प्राप्त होत असतो. तसंच भगवंतांच्यासाठी खर्च करण्याची पण त्याची इच्छा असते. काही त्या धनापैकी काही भाग तो आध्यात्मिक ग्रंथ आणतो. ज्या ग्रंथाच्या वाचनाद्वारे आम्हाला भगवंताच्या बद्दल माहिती समजेल, भगवंताची महत्ता समजेल, भगवंताच्या शुद्ध भक्ताची माहिती मिळेल आणि त्याचं श्रवण वाचन केल्यामुळे मी भगवंतांचं प्रेम प्रेम प्राप्त करून उदाहरणार्थ भगवद्गीता, भागवतम, चैतन्य चरितामृत आणि असे आपले आध्यात्मिक जे गुरु आहेत त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ आहेत. जी वाचल्यामुळं, ज्यांचा अंगीकार केल्यामुळं आम्ही या दुःखातून मुक्त होऊ. असे ग्रंथ तो खरेदी करतो. तसंच या दैनंदिन दगदगीतून वेळ काढून, धकाधकीतून वेळ काढून तो कधी-कधी धामाची यात्रा करतो. इंद्रिय तृप्तीची यात्रा करत नाही. भगवंतांचे जिथं-जिथं धाम आहे तिथं यात्रा करतो. आणि या भगवंताच्या धामात गेल्यामुळं त्याला जे आनंद मिळतो तो वेगळाच असतो. आणि या भगवंताच्या धामामध्ये भगवंताचं नाम, लोक, लीला, गुण यांची महती गायली जाते. ती श्रवण केली जाते. ज्याबद्दल भगवंताच्याबद्दल आपलं जे आकर्षण आहे, भक्तिमय जे आपला भाव असतो तो अनेक वृद्धिंगत होतो. त्यासाठी तो भगवंत धामात जातोय. भगवंताची यात्रा करतोय भक्तांच्या सोबत. तसंच असा भक्त भगवंताची मंदिरं निर्माण करायसाठी काही देणगी देत असतो. आणि अशा बाबतीत उत्साहाने भाग घेतो. असे जे उत्सव साजरे होतात मंदिरात, त्यात सुद्धा तो उत्साहानं भाग घेतो. तसंच दैनंदिन कार्यातून वेळ काढून तो भगवंताच्या शुद्ध भक्तांच्या कथा पण ऐकतो. आपण कधी-कधी वेळ आपल्याला मिळेल, अर्धा तास मिळो, 15 मिनिटं मिळो, तासभर मिळो, त्यावेळी या भगवंतांच्या बद्दलच्या कथा ऐकाव्यात. अशा निरूपण अशा अभंगाचे जे केलेले आहेत ते ऐकावीत. ज्याच्यामुळे आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतंय. भगवंताच्या बद्दलचं प्रेम वाढतंय. अशा प्रकारे असा जो भगवंत भक्त असतोय, तो 24 तास काही ना काही कामात अशा लागतोय, की जिथं भगवंतांचा संबंध जोडलाच आहे. म्हणजे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून तो प्रत्येक कार्य करत असतो. त्यामुळे असं कर्म जे असतं हे अकर्म होतं. भगवंतांची सेवा होते आणि त्यामुळे आपल्याला भगवंतांच्या बद्दल प्रेम प्राप्त होतंय. भगवंताच्या भक्तीत आपली वृत्तींगती होते. आणि विशेष म्हणजे तो असा जो भक्त असतोय पूर्णपणे श्रीकृष्णाच्यावर आश्रित असतो. म्हणजे जे काय दृढ विश्वास असतो भगवान जे करतात माझ्यासाठी ते 100% माझ्या सुखासाठी करतात. माझं हित ते पाहतात. हा त्याच्यावरती तिचा दृढ श्रद्धा असते आणि म्हणून जरी आनंदित अशी होणारी जरी घटना घडली तर तो आनंदाने हुरळून जात नाही. दुःख आलं तरी तो गडबडीत होत नाही. याचं कारण का सगळी जी होतं ते भगवंताच्या इच्छेने होते असं दृढ विश्वास असतो. जरी माझ्याकडून काय पाप घडलं असेल तर त्याचं पण मला भोगायलाच पाहिजे. पण भगवंत ते मला कमीत कमी करून देतात असं भगवंताच्याबद्दल विचार करतो. आणि जे आनंद प्राप्त होईल ते सुद्धा भगवंत माझ्यासाठी आनंदाचा क्षण देत आहेत. ही भगवंताची माझ्यावरती कृपा आहे असा विचार करतो. आणि असा विचार केल्याने या दुःखाचे ओझं वाटत नाही. जरी दुःख असेल तरी दुःखाचं ओझं वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या बरोबर होते. तरी सुद्धा पांडवांना का थोडे दुःख झाली का? तर त्यावेळी पांडवांनी काय असा विचार केला का, "अरे भगवंत माझ्यावर साक्षात आहेत, तरी सुद्धा माझी 5 मुलं मारली, एवढं मला कौरव सतवतात, मी वनवास आम्ही भोगतोय, तरी भगवंतांचा काय उपयोग?" असा कधी विचार केला काय? नाही. ते असे विचार करत होते, की या पाठीमागे पण भगवंतांची काही अशी इच्छा असेल, तर कष्ट भोगले. पण ती कधी म्हटली काय, "माझं आयुष्य गेलं तरी भगवंताची प्राप्ती होत नाही, का उपयोगाचा?" असा विचार केला का? तरी आपल्या गुरूंच्या सांगण्यावरती पूर्ण श्रद्धा होती. आणि भगवंत भेटायला येणार याच्यावरती श्रद्धा होती. म्हणून एवढी ती कष्ट भोगली. पण शेवटी भगवंताचं दर्शन झालं आणि ते भगवंताच्या धामाला गेले. तर अशा प्रकारे आपण भगवंताच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून जे कार्य भगवंताच्यासाठी करायचं भक्तिमय कार्य ते केलं पाहिजे. आपण पाहतो 50 किलोचा दगड उचलायला लागलो आपण तर आपल्याला किती कष्ट जाणवतं. होय की नाही? पण ते जर 50 किलो सोनं असेल तर आपण ते कष्ट सहन करतो की नाही? कारण त्यात आपला फायदा असतो. तशा पद्धतीनं आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल, तर हे भक्तिमय कार्य जरी कष्टकरी वाटलं, तरी हे आनंद देणारे कार्य आहेत. शाश्वत आनंद देणारे कार्य आहेत. क्षणिक आनंद देणार नाहीये. त्यासाठी आपण आनंदाने ते केलं पाहिजे. आणि ज्यावेळी भगवंताची महानता आपल्याला समजते, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतच
या सृष्टीचे निर्माण करणारे आहेत, पालन करणारे आहेत आणि नाश करणारे आहेत. हे जर ज्यावेळी आपल्याला माहित होतं, त्यांच्याशिवाय दुसरा कोण आपल्याला आसरा देणारा नाही किंवा आश्रय घेण्यासारखी दुसरी कुठलीही शक्ती या ब्रह्मांडामध्ये नाही, हे ज्यावेळी समजेल, त्यावेळी आपण आनंदाने त्याचा स्वीकार करतो. तर त्यासाठी विश्वास असला पाहिजे भगवंतांच्यावरती आणि तो विश्वास जसे-जसे आपण असे लेक्चर्स ऐकतो, भगवंतांचे ग्रंथ वाचतो, भक्तिमय कार्यात रममाण होतो, तुकाराम महाराजांच्या अभंगांचे निरूपण ऐकतो, त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे आकर्षण लाभतं आणि आनंद प्राप्त होतो. तर साधं उदाहरण म्हणजे श्रद्धा म्हणजे कशी, एक चर्मकार होते आणि एक ब्राह्मण होते. नारद मुनी त्या ब्राह्मणांना भेटले. ब्राह्मण म्हणाले, "काय मुनी श्रेष्ठ, काय प्रोग्राम, काय आपला प्लॅन काय?" तर म्हणाले, "मी जरा भगवंतांना भेटायला जाणार आहोत." तर ब्राह्मण म्हणाले, "जाणार आहे तर खूप खूप आनंद झाला मला, तुम्ही भगवंतांना भेटणार आहे. तर गेला तर प्लीज कृपया माझ्यासाठी भगवंतांच्याकडे विचारा, की मी भगवत धामात कधी जाणार? तुम्हाला भगवंत नक्की सांगतील." ठीक आहे म्हणाले, "मी सांगतो." तसंच थोडं ते पुढे गेले, तर एका झाडाखाली, एका वडाच्या झाडाखाली चर्मकार आपले चपला रिपेरी करत बसले होते. त्यांनी पण दंडवत प्रणाम केला. नारद मुनींना, "अरे मुनिश्रेष्ठ, काय प्लॅन आहे? सध्या काय म्हणजे प्रोग्राम काय?" तर म्हणाले, "असं-असं मी भगवंतांना भेटायला चाललोय. तुझा काय निरोप आहे का?" तर म्हणले, "काय माझा निरोप नाही आहे, काय नाही. आणि फक्त तुम्ही भगवंतांना मी माझा प्रणाम सांगतो एवढंच भगवंतांना सांगा. माझी काय भगवंतांच्याकडे काय अपेक्षा नाही आहे. ते जे करतील ते 100% सत्य असणार. भगवंत जे माझ्यासाठी करतील ते माझ्या कल्याणासाठीच असणार. कारण मला काही इच्छा नाही काय विचारायची. फक्त माझ्यासारख्या पामराचा नमस्कार असणार." मग नारद मुनी भगवंतांच्याकडे गेले, सगळी भेट झाली वगैरे वगैरे सगळं झालं. परत नारद मुनी आले. आल्यानंतर त्यांना ब्राह्मण भेटले. तर ब्राह्मणाला नारद मुनी म्हणाले, सॉरी, ब्राह्मण म्हणाले नारद मुनींना, "काय मुनीस भेटून आला भगवंतांना?" ते म्हणले, "हो, भेटून आलो." तर भगवंत काय करत होते? तर म्हणाले, की सुईच्या भोकातून हत्तीला ओवत होते. सुईच्या भोकातून हत्तीला ओवत होते, नारद मुनी म्हणाले. तर ब्राह्मण म्हणाले, "काय नारद मुनी, का उगीच माझी फिरकी घेताय? असं कधी होईल काय? सुईच्या भोकातून कधी हत्ती जाईल काय?" असं म्हणाले. तर नारद मुनी म्हणाले, "होय, तेच करत होते. नाही, नाही, मला उगीच माझी फिरकी घेऊ नका आणि मला योग्य उत्तर देऊ नका. माझं मजाक उडवू नका. खरं काय करत होते सांगा." तर नारद मुनी म्हणाले, "खरंच तर तसं करत होते ते." तर ते काय ब्राह्मणांना पटलं नाही. तिथून नारद मुनी निघून आले. त्यानंतर त्या चर्मकाराकडे आले. चर्मकार म्हणाले, "नारद मुनिश्रेष्ठ जाऊन आला का? भगवंतांना भेटून आला?" तर "हो," म्हणले, "भगवंतांना भेटून आलो." तर भगवंत काय करत होते? तर तिथं जे सांगितलं तेच सांगत होते, की भगवंत सुईच्या भोकातून हत्तीला ओवत होते. तर त्यावेळी चर्मकार म्हणले, "होय, ते भगवंत आहेत. साक्षात भगवंत आहेत. काहीही करू शकतील. त्यांच्यासाठी काय अचीक आहे? ते भगवंत आहेत म्हटल्यानंतर ते पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत. ते काही करू शकतात. त्यांची इच्छा काय असेल ते करू शकतात." तर म्हणाले, "साधी गोष्ट आहे. तिथलं एक बीज पडलेलं होतं वटवृक्षाचं. ते बीज घेतले आणि चर्मकार म्हणाले, हे बीज जर आपण पेरलं तर एवढा मोठा वटवृक्ष निर्माण होतोय. म्हणजे एवढ्याशा बीजामध्ये भगवंताने एक वटवृक्ष फुटून भरलेला आहे. म्हणजे एवढ्याशा बीजामध्ये एक वटवृक्ष त्यांनी भरवलेला आहे. अशा अनेक बीजामध्ये किती वृक्ष त्यांनी फुटून भरलेले आहेत आणि त्यात थोडासा खत-पाणी घातलं की एवढा मोठा वृक्ष होतोय. असं ही शक्ती, जर महान शक्ती, असीम शक्ती भगवंताच्याकडे जर असतील, तर ते काही करू शकतील. तर ब्राह्मण हा एवढं वेदज्ञान वेदज्ञानाचा अभ्यास केलेला, पारंगत वेदामध्ये, भगवंतांच्या बद्दल त्याच्याकडे किती श्रद्धा होती. दररोज पूजा करतोय, पण भगवंतांच्याकडे किती श्रद्धा होती. आणि हा साधा चर्मकार, नुसता दुसऱ्यांच्याकडून नारद मुनीच्या सर्व कथा ऐकणारा चर्मकार, तिची भगवंताच्यावरती किती श्रद्धा होती. या दोन्हीतून आपण फरक पाहतोय, की श्रद्धा कशी असली पाहिजे भगवंताच्यावरती. अशी चर्मकारांची जशी श्रद्धा आहे, तसं भगवंतांच्या बद्दल श्रद्धा असली पाहिजे. तरच आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागतं, की भगवान श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठी आपण कर्म केलं पाहिजे. जे कर्म करतोय त्याद्वारे भगवंत प्रसन्न झाले पाहिजेत. आपली प्रसन्नता नाही. आपण जास्तीत जास्त काय करतोय, माझी प्रसन्नता कशी, मी कसा प्रसन्न होईल, मला कसा आनंद मिळेल, मी कशी इंद्रिय तृप्ती करेन, यासाठी आपला कल असतो. पण आपण भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कर्म केलं पाहिजे. जे मी कर्म करतो त्याद्वारे भगवंत प्रसन्न झाले पाहिजेत, हा भाव नेहमी असला पाहिजे. एक वेळ
भगवान श्रीकृष्ण असं जमिनीवर गडगड लोळू लागले आपल्या महालामध्ये. तर ते पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. त्यांच्या 16,108 राण्या सगळ्या गोळ्या झाल्या. अगदी प्रिय असणाऱ्या राण्या जवळच होत्या. आणि नारद मुनी म्हणाले, "काय झालं भगवंता?" सगळे विचार, "काय झालं भगवंता? काय झालं भगवंता?" तर माझ्या पोटात खूप वेदना व्हायला लागल्यात, म्हणजे असह्य वेदना होत आहेत. नारद मुनीच्या ध्यानात आलं, हे काहीतरी भगवंतांचं सगळ्यांच्या समोर नाटक असणार. तर नारद मुनी म्हणले, "पण काय ह्याच्यावर उपाय काय आता? तुम्ही भगवंता तुम्हीच सांगाल." तर ह्याच्यावर एकच उपाय म्हणजे माझं जर पोटातल्या वेदना ह्या थांबायच्या असतील, पोटदुखी थांबत असेल, तर माझ्या भक्तांची चरणधुळी आहे ती माझ्या कपाळाला लावा. म्हणजे माझं पोटाचं दुखणं थांबतंय. नारद मुनी सगळ्या राण्यांच्याकडे बघायला लागले आणि राणींना ज्या पट राण्या अगोदर त्यांना विचारलं, नंतरच्या बाकीच्या राण्या त्यांना विचारलं, की तुमची चरणधुळी द्या. भगवंतांच्या मस्तकाला लावूया म्हणजे त्यांची पोटदुखी थांबेल. तर सगळ्या राण्या म्हणायला लागल्या, "काय नारदने असं कसं काय सांगायला तुम्ही? आम्ही आमची चरणधुळी भगवंताच्या जर मस्तकाला लावली, तर आम्ही कुठल्या नरकात जाऊ? आणि कुठलं पाप कसं पाप भोगू आम्ही? किती पाप भोगावं लागेल आम्हाला? आणि असं पाप आमच्या हस्ते का करून घेताय तुम्ही?" नारद म्हणले, "त्याच्याशिवाय जर भगवंतांचं पोटदुखी थांबत असेल त्यामुळं, तर आपण करायला पाहिजे. तर आम्ही कुठल्या नरकात जाऊ? आम्ही नाही करणार." म्हणले, "असलं पाप आमच्या हातून घडू देणार नाही. ते भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि आमची चरणधुळी आम्ही त्यांना कसं लावू?" तर नारद मुनी ठीक आहे म्हटले. मग आता कोणाकडे जायचं? भगवंतांचे शुद्ध भक्त कोण? वृंदावनातले गोपींच्याकडे गेले आणि गोपींना सांगितले, की भगवंत अतिशय गडगड लोळतायत आणि त्यांच्या पोटात खूप वेदना होतात. आणि मग सगळ्या दुःखी झाल्या. डोळ्यातून अश्रू गळू लागले. असं कसं आमच्या भगवंतांना होतंय? भगवान श्रीकृष्ण असे कसे दुःखात आहेत? तर म्हणाले त्यांनी एक औषध त्याच्यावर उपाय सुचवला की आपली चरणधुळी त्यांच्या भक्ताची चरणधुळी त्यांच्या आणून त्यांच्या मस्तकाला लावा म्हणजे त्यांची पोटसूळ बंद होईल. तर सगळ्या गोपींनी पाय पुढे केले आणि पाहिजे तेवढी आमची चरणधुळी घ्या म्हणाले. पण भगवंतांचं पोटदुखी थांबू दे, पोटशूळ थांबू दे. आम्हाला काय कुठं कुठल्या नरकात जावं लागतंय, कुठं जावं लागतंय, पाप होतंय का पुण्य होतंय ते भाग वेगळा आहे. आम्हाला ते नको आहे. भगवंतांना कसं आनंदी भगवंत कसं आनंदी होतील, ते कसं दुःखातून मुक्त होतील एवढंच आम्हाला पाहिजे म्हणून सगळ्यांनी आपले चरण पुढे केले आणि घ्या चरणधुळी. तर असं भगवंतांना प्रसन्न होऊ दे हा भाव आपला असला पाहिजे. आपण जी पण सेवा करतो भगवंतांची, ती मला किती आनंद मिळतो हे महत्वाचं नाही आहे. माझ्या सेवेनं भगवंत प्रसन्न होतात का? हे बघणं हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि जे आपण कर्म करतो त्यामुळे भगवंताचे जे कर्म करतो त्यातून भगवंत आम्हाला जे फळ देतात ते आमच्या भल्यासाठीच, आमच्या कल्याणासाठी देतात त्याच्यावर खूप विश्वास असला पाहिजे. भगवंत आम्हाला कुठल्या परिस्थितीत आपल्या संकटातून मुक्त करतील आणि आम्हाला सुखी आणि आनंदी ठेवतील. आमचे ते सुहृद आहेत तेवढा आत्मविश्वास असला पाहिजे. एक वेळची महाभारतात तुम्हाला कथा माहीत आहे, ऐकलेलीच असाल तुम्ही, की दुर्योधन भीष्मदेवांच्याकडे गेला आणि म्हणाले, "तुमचं पांडवांच्यावरती खूप प्रेम आहे आणि तुम्ही आमच्या कौरवासाठी युद्धच करत नाहीये. म्हणून तुम्ही आजपर्यंत एकाही पांडवाला मारलेलं नाही. आणि अशा पद्धतीने तुम्ही युद्ध करायला लागला, तर तुम्ही सेनापती कसले म्हणाले? आणि हे तुम्ही जे युद्ध करायला हे पक्षपाती पद्धतीने युद्ध करायला. आम्हाला माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे आणि तुम्ही माझ्या बाजूने लढता, पण प्रत्यक्षात पांडवाच्या बाजूने लढताय." असं खूप काही बोलले. त्यानंतर भीष्मदेव खूप दुःखी झाले आणि त्यांनी शपथ घेतली, की उद्या संध्याकाळपर्यंत 5ही पांडवापैकी एकही पांडव शिल्लक राहणार नाही. मग हे असा शपथ घेतली. ही शपथ घेतल्यानंतर आणि हे 5 बाण काढून दुर्योधनाकडे दिले. हे 5 बाण दुर्योधन तू तुझ्याकडे ठेव आणि हे 5 बाणाने 5 पांडवांचा वध करेल. यांनी शपथ घेतली. कोणी? भीष्मदेवाने. मग शपथ घेतल्यानंतर ही घटना घडल्यानंतर पांडवांच्या तंबूमध्ये अर्जुन झोपलेले होते. सगळे त्यांचे बंधू झोपलेले होते आणि जोरजोरात घोरत होते. म्हणजे ज्यावेळी मनुष्य घोरतो त्यावेळी अतिशय गाढ निद्रेत असतो. घोरत होते आणि भगवंत मात्र याकडे आणि त्याकडे फेऱ्या घालत होते तिथं. तर भगवंताने अर्जुनाला उठवलं. अर्जुन म्हणाले, "उठ, उठ, उठ." अर्जुन म्हणले, "का माझी झोप मोड करायला? उद्या आणि परत युद्ध करायचं आहे." ते उठ म्हणाले, "तुला माहीत आहे की भीष्मदेवाने काय शपथ घेतल्या?" तर काय शपथ घेतल्या? तर त्याने 5 बाण काढून आज दुर्योधनाकडे दिले. त्याने सांगितले, "तू उद्या संध्याकाळपर्यंत 5 बाण 5 बाणानं 5ही पांडवांचा उद्या वध करणार. उद्या संध्याकाळपर्यंत पांडवातला कोणी शिल्लक राहणार नाही." तर अर्जुन म्हणले, "ठीक आहे मग."
मग आता विचार कर, काय काय करायचा विचार करतोयस का नाही तू? तर अर्जुन म्हणले, "तुमचं काम आहे. मी कशाला विचार करू? तुम्ही भगवंत आहात. तुम्ही आम्हाला वाचवायचे की मारायचे ते तुमच्या हातात आहे. मारायचं असेल तरी काही हरकत नाही, वाचवायचं असेल तरी काही हरकत नाही. तुम्ही जे कराल ते आम्हाला मान्य आहे. पण जर पाची पांडवकार जर मेले, तर उद्या जग काय म्हणेल? ब्रह्मांड काय म्हणेल? ब्रह्मांडाचे प्रत्येक व्यक्ती काय म्हणेल? भगवान त्यांच्या बाजूने होते आणि पाची पांडवाचा अंत झाला. भगवंतांनी काय केलं म्हणायचं? हे तुम्ही ठरवायचं आता काय करायचं. आम्हाला आमचा मृत्यू झाला तरी आम्हाला काही दुःख नाही. म्हणजे त्याच्यापासून काही आम्हाला काय म्हणतात ते वेदना होणार नाहीये आणि जिवंत राहिलो तरी वेदना राहणार नाहीत. आम्हाला राखायचं की मारायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही विचार करा. म्हटले आणि परत झोपले आणि गाढ निद्रेत ते झोपून गेले आणि परत घुरू लागले. तर किती पाठ भगवंताच्यावरची श्रद्धा त्यांची. पूर्णपणे भगवंताच्यावरची श्रद्धा. भगवंत जे करतील ते माझ्या कल्याणासाठीच करणार. मग ते दुःख असो आणि सुख असू दे. या भगवंतांच्यावरची अशी श्रद्धा असली पाहिजे. हे जे अर्जुनाने किंवा पांडवांनी दाखवलं, हे एक उदाहरण दिलं आपल्यासाठी. अशा पद्धतीने भगवंताच्यावरती श्रद्धा असली पाहिजे. तरच भगवंत आपल्याला प्रसन्न होतील. आणि जेव्हा अशा प्रकारे भक्ती करून ज्यावेळी आपण भगवतधामात जाऊ, तर खरा आनंद तिथे प्राप्त करू. शाश्वत आनंद तिथंच आहे. इथं नाही आहे. हे सर्व काय आहे? दुःखालय, दुःखानं भरलेलं आहे. म्हणून शांती प्राप्त जर करायची असेल आपल्याला, तर भगवंतांची भक्ती केली पाहिजे आणि भगवंताची अशी भक्ती केली पाहिजे, की त्याद्वारे भगवंत प्रसन्न झाले पाहिजे. आम्ही प्रसन्न होण्याची काय गरज नाही आहे. आम्ही प्रसन्न कधी होतो? भगवंताची भक्ती ज्यावेळी भक्ती करून भगवंत प्रसन्न होतील, त्यातच आपली प्रसन्नता असली पाहिजे. त्यातच आपला आनंद असला पाहिजे. हे महत्वाचं आहे. जेव्हा परीक्षित महाराज भागवतम ऐकत होते शुकदेव गोस्वामींच्याकडे 7 दिवस आणि 7 रात्री सलग ऐकत होते. शुकदेव गोस्वामी पण एक क्षण थांबलेले नव्हते आणि परीक्षित महाराज पण एक क्षण थांबलेले होते. आणि दोघांनाही तहानभूक नव्हती. 7 दिवस ना पाणी प्यायलेलं होतं, ना अन्न खाल्लेलं होतं. आणि हे ऐकत भगवत धामात परीक्षित महाराज निघून गेले. परीक्षित महाराजांना काय शाप होता? 7व्या दिवशी तक्षक नागाद्वारे तुम्हाला दंश होईल आणि तुम्ही मृत्यू पावाल. पण ह्या भगवत कथेचं ऐकायचं महात्म्यच इतकं मोठं आहे, की ऐकत 7व्या दिवशी ते भगवत धामात निघून गेले. त्यांचं फक्त शरीर तिथं थांबलेलं होतं. आणि तक्षक नाग आला आणि त्यांच्या शरीराला दंश केला. त्यावेळी त्यांचा आत्मा भगवत धामात होता. म्हणजे असे भगवत धामात तल्लीन ज्यावेळी होतात, त्यावेळी भगवत धामात आपण जाऊन जो शाश्वत आनंद मिळतो, तो कसा प्राप्त होतो? अशा पद्धतीने श्रद्धेने जर आपण ऐकलं, अशा पद्धतीने श्रद्धेने जर भगवंताची भक्ती केली तर हे प्राप्त होते. आणि विशेष म्हणजे हे सारे जे विश्व आहे, की आध्यात्मिक ज्ञानानं तापलेलं काय म्हणतात तहानेनं व्याकुळ झालेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, हे आपलं जे शरीर आहे, हे स्थूल शरीर आहे आणि आत आत्मा आहे. तर स्थूल शरीराची भूक आपण कशाने भागवतो? अन्न, पाणी खाऊन. स्थूल जे भूक भागवतो, अन्न खातो किंवा पाणी पितो. याद्वारे आपली स्थूल भूक भागते. स्थूल शरीराची भूक भागते. पण आतला जो आत्मा आहे, तो आध्यात्मिक आहे. त्याची भूक या पाण्यानं आणि अन्नानं भागत नाही. त्याला आध्यात्मिक ज्ञान दिलं पाहिजे. तरच त्याची भूक भागते. तरच तो प्रसन्न होतोय. आता पोपटाला पिंजऱ्यात ठेवलेलं असतंय. त्या पोपटाला तुम्ही किती छान सजवलं, सोन्याचा पिंजरा आणला किंवा चांदीचा पिंजरा आणला. त्याला अगदी दररोज साफ-सफाई करून त्याला सजवलं गेलं. तर आतला पोपट जिवंत राहणार आहे काय? तुम्ही आतल्या पोपटाकडे लक्षच दिलं नाही आणि फक्त तुम्ही पिंजऱ्याची सेवा करायला लागला. त्याची सुंदरता वाढवायला लागला. पण पोपटाला काय पाहिजे? पोपटाला काय खाऊ घातलं पाहिजे? ते जर घातलं नाही, तर तो पोपट मरून जाईल. अशा पद्धतीनं आपण आतापर्यंत काय करलोय? इंद्रिय तृप्ती म्हणजे ह्या जे शरीराचीच भूक भागवत आहोत. शरीराचेच चोचले भागवत आहोत. पण आत आत्म्याला काय पाहिजे आहे? आत्मा कसा आनंदी होईल हे आपण पाहतच नाहीये. त्यामुळे आत्म्याला आनंदित कसं ठेवावं हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि आत्मा आनंदित कधी होतोय? ज्यावेळी भगवंताच्या भक्तीत तो लागतोय, भगवंताची भक्ती करायला लागतोय आणि आत्म्याचं सांत्वन कधी होते? भगवंताची भक्ती ज्यावेळी आपण करू, भगवंताच्या भक्तीत आपण रममान होऊ, त्यावेळीच आत्मा आनंदित होतो. आत्म्याचं तेच स्वरूप आहे. आपण कोण आहोत? भगवंतांचे अंश आहोत. मग अंशीची सेवा करणं हा अंशाचं कर्तव्य आहे. भगवंताच्या भक्तीत आपण जर राहिलो, तर भगवंताचं प्रेम प्राप्त होईल आणि या दुःखातून मुक्त होऊन जाऊ. आता बघतो, तर ही झालं आपण भगवंताच्या शुद्ध भक्ताबद्दल ऐकलं. आता भौतिकवादी किंवा जिहाद-बुद्धिवादी जे लोक आहेत, त्याची स्थिती काय असते? देहात्म बुद्धीचा मनुष्य इतका कर्म करतोय आणि फक्त त्याची इच्छा काय असते? इंद्रिय तृप्ती करणे.
इंद्रिय तृप्ती करता तो 24-24 तास, 18-18 तास, 20-20 तास कष्ट करतो आणि ह्या इंद्रिय तृप्ती करताच कष्ट करून, काबाड कष्ट करून शेवटी मरून जातो आणि परत दुसरं शरीर प्राप्त करतो. कारण ही इच्छा कधी संपतच नाहीये. तर आपला मनुष्याचा स्वभाव कसा असतोय, की इच्छा व्यक्त करणे, इच्छा निर्माण करणे. आज काय पाहिजे? मला 2 बीएचके घर पाहिजे. 1 बीएचके घर पाहिजे राहायला. बस 1 बीएचके घर पाहिजे तर त्यासाठी एवढं काबाड कष्ट करायचं, एवढं काबाड करायचं. मग ते घर प्राप्त झालं तर आनंद होतो. नाही प्राप्त झालं तर दुःख होते, क्रोध निर्माण होतोय. आणि समजा प्राप्त झाला आज, तो जो आनंद प्राप्त होतोय तो क्षणिक असतोय. आज 2 बीएचके त्याच्याकडे आला, तर तो विचार करायला लागतोय, की माझ्याकडे 2 बीएचके आहे, पण माझ्या इथंच कष्ट करणारा, माझ्या इतका समान लेवलचा माणूस त्याच्याकडे रो बंगलो आहे, माझ्याकडे का रो बंगलो नाही? बस आणि परत कर्म सुरू झालं आणि परत काबाड कष्ट सुरू झालं. रो बंगला आल्यानंतर विचार करतोय, की माझ्याच बरोबरचा माणूस हा बंगल्याकडे का बंगला नाहीये? ही इच्छा जी कामना असते ती कधीच थांबत नाहीये. कामना मनुष्याच्या कधीच थांबत नाही. आज त्याच्याकडे ₹1,00,000 एकाकडे असतील, तर तो थांबतो का 1,00,000 बस झाले मला. ते आणि 2,00,000 कसे होतील, 4,00,000 कसे होतील, 10,00,000 कसे होतील, 1,00,00,000 कसे होतील. त्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. या कामना कधीही थांबत नाही. म्हणून भौतिक मनुष्य, भौतिकवादी जो मनुष्य आहे, तो कधी आनंदी आणि सुखी होत नाही. एक इच्छा संपली की दुसरी इच्छा पुरी. दुसरी इच्छा पुरी झाली की तिसरी इच्छा पुरी. कारण तो कायम कामनाच करत असतोय. इंद्रिय तृप्तीमध्ये तो इतका लिप्त असतोय, तो कधीही समाधानी होत नाही आणि म्हणून तो आनंद प्राप्त करू शकत नाही. कधीही प्राप्त करू शकत नाही. अगोदर इंद्रिय तृप्तीच्या विषयाचं तो चिंतन करायला लागतो. त्यामुळं ती वस्तू मिळावी म्हणून लालसा त्याच्यामध्ये निर्माण होते, इच्छा निर्माण होते. आणि लालसा निर्माण झाली की इंद्रिय तृप्ती त्याच्यामार्फत कशी करायची ह्याच्या विचारात तो मग्न होऊन जातोय आणि ती कशी बघू याबद्दल तो विचार करू लागतोय. आणि त्यामुळे ह्या लालसा निर्माण करायचं काम जे उत्पन्न होतंय त्याच्या पूर्ततेसाठी खूप प्रयत्न करतोय. मगाशी म्हटलं तसं एखादी इच्छा पुरी झाली, की ती परत मिळावी म्हणून लालसा उत्पन्न होते आणि परत मिळावी म्हणून लालसा उत्पन्न होते आणि नाही जर मिळाली तर परत क्रोध उत्पन्न होतोय. म्हणजे एक तर मिळाली तर लालसा उत्पन्न होत असते, नाही मिळालं म्हणजे क्रोध उत्पन्न होते आणि क्रोध एकदा जर आपल्या शरीरात आला, की माणूस मोहित होऊन जातो आणि त्या मोहामुळं काय होतंय, आपण काय करतोय, की आपण बुद्धी वापरतच नाही. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. आणि बुद्धिनाश जर एक वेळ झाला मनुष्याचा, तर ते भवकुपामध्ये पतन होतं त्याचं. अधःपतन होऊन जातंय त्याचं. आम्ही जेलमध्ये जातो, त्यांना कधी-कधी विचारतो, की "तुम्ही असं का केला?" हे सारासार बुद्धी, विवेक बुद्धीचा वापर करून मी करतोय, बरोबर आहे का चुकीचं आहे? जरा तर विचार करायचा नाही. तर ते म्हणतात, "काय करू प्रभू?" ज्यावेळी आमच्या डोक्यात विषय आला, त्यावेळी माझं डोकं काय चाललंच नाही म्हणाले. मी हातात कुऱ्हाड घेतलं आणि घातलं डोक्यात. संपलं. एक एक क्षणात त्याचा जो कार्य त्यानं केलं, त्याच्यासाठी आयुष्यभर जेलमध्ये. असं ज्यावेळी आपलं भावकुपात बुद्धिनाश होतो, त्यावेळी मनुष्य काय करतोय, काही विचार करत नाही. आणि मग त्याचं अधःपतन होतंय. आणि हे जर एखाद्या गुरुच्या सल्ल्यानं, आध्यात्मिक दृष्टीनं, आध्यात्मिक ग्रंथाच्या सहाय्यानं किंवा आपले जे ज्याच्यावर विश्वास आहे अशा गुरु संप्रदायातले जे गुरु असतात, त्यांचा सल्ला घेतला असता, तर ते आपल्याला सल्ला देतात, "असं नको करू तू, असं नको करू." असा सल्ला दिला असता की नाही? अशा काही घटना घडलेल्या आहेत, की जे आत्महत्येसाठी प्रवृत्त झाले होते. आता आत्महत्या करायची उद्या किंवा रात्री आणि त्यांच्या हातात भगवद्गीता पडली. त्यांनी रात्र भगवद्गीता वाचली आणि आत्महत्येचा विचार त्यांचा नाहीसा झाला. असं ज्ञान याच्यामध्ये भरलेलं आहे. तर असं ज्ञानाचा जर आपण आधार घेतलो, तर आपण कायमचं आनंदी होऊ, सुखी होऊ. त्यासाठी या भक्तीचा मार्ग आहे तो गुरु परंपरेतून गुरुच्या मार्गी शिकून घेतला पाहिजे आणि दुःखातून आपण मुक्त व्हायसाठी प्रयत्न केला पाहिजे. आता आपण पाहतो, की भौतिक जगात जो मिळणारा आनंद आहे, तो क्षणभंगुर आहे. तो क्षणिक आहे आणि भगवंत धामात जो मिळणारा आनंद आहे, भक्तीमध्ये द्वारे मिळणारा प्रेम भगवंताचे प्राप्त केल्यावर जो मिळणारा आहे, तो शाश्वत आहे. तो कसा प्राप्त करायचा यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या भौतिक जगात आमचा जन्म झाला, या रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण आहेत ना, ह्यांचा प्रभाव आपल्याकडे पडतोय. तर त्यातला जो तमोगुण आहे आणि रजोगुण आहे, त्याच्या प्रभावामुळं आपलं हे सगळं पतन होतंय. जसं पावसातलं पाणी जे खाली येतंय, ते किती शुद्ध असतंय, म्हणजे स्वच्छ असतंय, अगदी स्फटिकासारखं दिसतंय. पण ह्या धुळीमध्ये पडल्यामुळं ते धूल मिश्रित होतंय. गंधला जल होतंय ते.
तर अशा पद्धतीनं हा आत्मा जो असतो तो शुद्ध सात्विकच असतोय. पण ह्या रजोगुणाचा संपर्क आल्यामुळं आपल्या त्याचा मगाशी आपण चर्चा केलो, की काम वासनेमुळं आपण दूषित होतो. म्हणून कामना कधीही थांबत नाही. आपण कामनेवरती बंधन घातलं पाहिजे. त्यासाठी आध्यात्मिक गोष्टीचा, आध्यात्मिक मार्गाचा जर अवलंब केला, तरच या कामनेवरती आपण बंधन घालू शकतो. कारण हे साधू संत जे आहे, ते अशा प्रकारे इंद्रिय तृप्तीमध्ये न लागता भगवंताचं भक्तिमय कार्य करा आणि शाश्वत आनंद प्राप्त करा, याचाच उपदेश त्याला देत असतात आणि ते आम्ही अशा प्रकारे त्यांचं अनुकरण केलं पाहिजे आणि ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे म्हणून जोपर्यंत आपण भगवंताच्या भक्तीचा मार्ग अवलंबत नाही, भक्तीच्या मार्गाचा मार्गक्रमण आपण करत नाही, तोपर्यंत आपण कधीही सुखी होणार नाही आणि कितीही प्रयत्न केले तरी सुख येणार नाही. आजपर्यंत आपण जे आयुष्यात कष्ट केलो, त्यात आपण एवढे कष्ट केलो, त्यात एक तर असं क्षण आला, की आम्हाला शाश्वत सुख मिळालं. का नाही? मुळात जगच दुःखाला आहे, तर शाश्वत सुख मिळणारच नाही. म्हणून इथे किती जरी कोळसा उघडला, तर तो काळाच निघणार. त्यासाठी आपण गुरु महाराजांचे किंवा असे जे संत श्रेष्ठ आहेत, संत शिरोमणी आहेत, अशांचा उपदेश स्वीकारला पाहिजे. अशा ग्रंथाचा, अशा भगवंताचं निरूपण ऐकलं पाहिजे आणि ह्या दुःखातून मुक्त व्हायसाठी जो जे मार्ग सांगतात, त्या मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. म्हणजे या दुःखातून आपण मुक्त होऊ. म्हणूनच अभोगचे भौतिकवाद आहेत, भौतिकवादी आहेत, ते कधीही सुखी होणार नाहीत. आपणही भौतिकवादीच आहोत. आता थोडंफार आपण भक्तीच्या मार्गात लागलेलो आहोत. त्यामुळे आपण या भौतिक जगामध्ये कधीच सुखी होणार नाही. आपण जोपर्यंत भक्तीच्या मार्गात पडत नाही, तोपर्यंत आपण कधीही आनंदाने सुखी होणार नाही. म्हणून निदान ह्या क्षणाला आपल्याला समजलं ना, आता हे लेक्चर ऐकावं किंवा तुकाराम महाराजांचा अभंग ऐकावा, ही जरी मनात विचार आले तरी भक्ती सुरुवात झाली. भगवंतांची इच्छा होते म्हणूनच आपण हे ऐकतो. भगवंतांची इच्छा होते म्हणूनच आपण हे करतो. अन्यथा आपण कधी करत नाही. ह्या जगात कितीतरी लोक आहेत. त्यातले किती लोक असे भगवद्गीताचं अध्ययन करतात. किती लोक तुकाराम महाराजांच्या अभ्यासाचं अध्ययन करतात. किती लोक तुकाराम महाराजांच्या संतांचा उपदेश आपल्याला अंगीकार करतात. तर ही भगवंताची इच्छा होते म्हणूनच आपल्या हातून हे कर्म घडतं. ते भक्तिमय कर्म जे घडते ते भगवंताची इच्छा होती म्हणूनच घडते. फक्त त्यात आपण गंभीरता आणली पाहिजे. जे उपदेश आहेत साधू संतांचे ते आपल्या अंगीकार करण्याचा, आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जसे-जसे आचरणात आणू तसं-तसं आपलं हृदयाचं शुद्धीकरण होईल. हे आपल्या आत अनर्थ असे बसलेले आहेत, कुळ कायदा लावून बसले. ते सहजासहजी बाहेर येत नाहीत. त्याला बाहेर काढण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्या साधू संतांचे जे उपदेश आहेत, हरिनामाचा जप करणे, साधू संतांचे भक्तिमय कार्याचा जो उपदेश आहे, त्याचा जसाच अंगीकार करू, तसं-तसं हे अनर्थ बाहेर येतील. आणि आपल्याला कधी-कधी बघतो मी बऱ्याच वेळा उदाहरणं देतो, की भक्तिमय कार्य करायला लागलं, की अशा वाईट गोष्टी मनात खूप सतवतात. भक्तिमय कार्य करायला जप करायला लागलो, वाईट गोष्टी सतवतात. वाईट विचार येणारच डोक्यात. जपाला बसलो, की इतर वेळी आपल्याला वाईट विचार नसतात. पण जप करायला बसलो, की वाईट विचार आले. भगवंतांच्या ग्रंथांचं वाचन करायला लागलो, की वाईट विचार आलेच. कारण का? हे षडरिपू आत बसलेले आहेत. जसं या षडरिपू हे कुळकायदा मांडून बसलेले आहेत. आता आपण बघतो आपल्या घरात काही कुळं बसलेले आहेत, त्यांनी कुळकायदा लावलेला असतात. त्यांना कायद्यामार्फत नोटीस आली रे आली, की आता ह्यांनी हे घरमालक आपल्याला घर खाली करायला लागतात, म्हणून ते दंगा करायला लागतात. अनेक मार्गाचा अवलंब करायला लागतात. तसं ही षडरिपू जे आहेत, अनर्थ जे आहेत, आत हृदयामध्ये कुळकायदा मांडून बसलेले आहेत. आणि ज्यावेळी भगवंताच्या नामस्मरणाचं करू लागतो आपण, भगवंताचे ग्रंथ वाचायला लागतो, तसे-तसे यांना वाटायला लागतं, की आता हे आपल्याला इथून काढून टाकणार. ही आमचा कुळकायदा मांडून बसलेले सगळे विचार करायला लागतात, की आता आपल्याला आपली काय हरकत नाही, आपल्याला इथून सोडून जावं लागणार. म्हणून ते दंगा करायला लागतात. खूप दंगा करायला लागतात. म्हणून ज्या वेळी आपण जप करायला लागतो, भगवंतांचे ग्रंथ वाचन करायला लागतो, लेक्चर ऐकायला लागतो, त्यावेळी असे वाईट विचार येतात. कारण का? हे आता ह्यो जर भगवंताच्या भक्तीमध्ये लागला, तर आमचं काय होणार? म्हणून ते आपल्याला त्रास द्यायला लागतात. अशा वेळी आपण विचलित व्हायचं नाही. जप करताना सुद्धा आपलं मन विचलित झालं, तर परत त्या मनाला आणून जपावरती लावायचं. ग्रंथ वाचन करताना आपलं मन विचलित होईल. परत जी ओळ वाचली, जिथं मन विचलित झालं, त्या ओळीपासून परत अध्ययन करायचं. असे भक्तिमय कार्यात जिथं-जिथं अडथळे होतात, तिथं आपण हताश व्हायचं नाही. तर ह्या षडरिपूचं कार्य आहे, हे आपल्याला त्रास देतात हे ध्यानात घ्यायचं.
गुरुचं मार्गदर्शन घ्यायचं आणि भक्तीमध्ये कशी वृत्तींगती करायचं आपण ठरवून घ्यायचं आणि त्याप्रमाणे भक्ती मार्गात आपण यशस्वी व्हायचं. आणि हे जसं-जसं आपण प्रयत्न करू, तसं-तसं आपण यशस्वी होऊ. आणि दुसरं म्हणजे आपण पाहतो, की ही आतली जी गटार तुंबलेली आहे आणि या गटारीचा दुर्गंध इतका येतो, याच्या रूपाने आपण अनेक एवढं वाईट कर्म केलेले आहे. त्या कर्माचं फळ इथं सगळं साचलेलं आहे आपल्या अंतःकरणात. ती गटार तुंबलेली आहे. तर इतर गटार जे तुंबलेले असतात, ते आपण त्यांना मोलमजुरी देऊ, एका मजुराला लावून हे गटार साफ करून द्या म्हणू. पण ही आतले जे गटार आहे, दुसरे कोण मजूर येऊन साफ करणार नाहीये. त्याचं शुद्धीकरण कोण करणार आहे? ही गटार कोण साफ करणार आहे? ते आपणच करायला पाहिजे. आपणच केलं पाहिजे. तरच ही गटार साफ होणार. हे षडऋपूच्या आत अनेक जे पापकर्म आपण केलेले आहेत जन्मोजन्मी त्याचं जे साचलेलं आहे, त्याचं शुद्धीकरण कोण करणार? आपणच केलं पाहिजे. ही गटार आमच्याशिवाय दुसरी कोण साफ करणार नाही. म्हणून हे जर सफाई करायची असेल, तर प्रभावी औषध कुठलं? भगवंतांचं नामस्मरण करणे, भगवंतांचे ग्रंथ वाचणे, भगवंतांच्या संगतीत राहणे, भगवंतांना अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करणे, भगवंतांच्या धामांना भेटी दिले, भगवंतांचे अनेक ग्रंथ आहेत त्याचं वाचन करणे आणि साधू संतांचा उपदेश अंगीकार आचरणात आणायचा प्रयत्न करणे, अंगीकार करायचा प्रयत्न करणे. असं जसं-जसं आम्ही करत जाऊ, तसं-तसं ही गटर साफ होईल. हे षडरिपू निघून जातील आपल्या शरीरातून अंतःकरणात कधीही नाही. त्यांचा प्रभाव नाहीसा होतो. ते सहजासहजी निघून जात नाहीत. आत सुप्तावस्थेत असतातच. ते संधी बघत असतात. हा कधी आमच्या ताब्यात येतोय, तर आपल्याला ती संधी द्यायची नाहीये. तर जसं-जसं आपण भक्तिभावी कार्य करू, तसा त्यांचा प्रभाव नाहीसा होतो. ते आपल्यावर जे प्रभाव टाकतात, वाईट प्रभाव ते टाकायचं क्षमता त्यांची कमी होत जाते. आणि आपण भगवंताच्या प्रेमामध्ये ज्यावेळी करू लागतो, त्यावेळी भगवंतांची योगमाया आपल्याला मदत करते आणि भगवंतांच्या प्रेमात आपल्याला सामील करून घेते आणि भगवंतांची कृपा आपल्याला मिळून जाते. आणि म्हणून हे साधू संत ज्या प्रमाणे पद्धतीने आपल्याला आचरण करायला लावतात, त्याचं आचरण आपल्याला केलं पाहिजे. हे भगवंतांचे ग्रंथ वाचणे, अभंगाचं निरूपण ऐकणे, अभंग वाचणे, या साधू संतांनी तेच सांगितलंय, की तुकाराम महाराज काय म्हणतात, "तुम्हाला मी इंद्रिय तृप्ती कशी करायची हे सांगणार नाही आणि ते जर सांगितलं तर चुकीचा मार्ग मी दाखवल्यासारखं होईल. तुम्हाला ठकवल्यासारखं होईल. तुम्हाला फसवल्यासारखं होईल. पण तुम्ही या भक्तीचा मार्ग अवलंबा आणि भगवत धाम प्राप्त करा. त्या मार्गाने वैकुंठाला जायचा मी मार्ग दाखवतो. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात आणि त्यांनी जे आम्हाला उपदेश देतात वैकुंठाला जायचा मार्गासाठी जो उपदेश देतात, त्या उपदेशाचा आपण अंगीकार करायचा, आचरणात आणायचं. बस झालं. त्या सुखातून मुक्त होऊ. ते इथनं बोलणं इतकं सोपं आहे, सहजासहजी होत नाही. त्यासाठी कष्ट करायला पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजेत, केले पाहिजेत. आपण साधं 2 वेळची रोटी आणि एक साधं घर आणि प स कुटुंबाचं पालन-पोषण करायसाठी इतकं काबाड कष्ट करतो. तर मग जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटायचं असेल तर आपल्याला किती कष्ट करावे लागेल. तरी पण भगवंतांनी इतकं सोपं दिलंय. सतयुगात, त्रेतायुगात काय परिस्थिती होती, द्वापारयुगात काय परिस्थिती, त्याच्यापेक्षा आताच्या भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी इतकं सोपं आपल्याला मार्ग दिलाय. नुसता भगवंताचं नामस्मरण करा. दुसरं काही नाही केलं तरी चालेल. भगवंताचं नामस्मरण करा. जेवढं शक्य होईल तेवढं भक्तिमय कार्य करा आणि या दुःखातून मुक्त व्हा. तर आपण ते करूया आणि दुःखातून कसं मुक्त व्हायचं यासाठी निदान हे शेवटचा जन्म माझा आहे. त्यानंतर मला मृत्यू लोकात जन्माला यायचं नाही. एवढा संकल्प करून जर आपण धीरानं केलो, तर आपण हा जन्म आमचा शेवटचा होऊ शकेल. पण आपण गंभीरता नाही अंगीकारली, तर जन्मोजन्मी आतापर्यंत कसे ठोकरे खात करायला लागलोय, तसं 84 लक्ष जीवनातून आपण फिरत राहू. तर साधं उदाहरण आहे. आपण फक्त आपल्या समोर ठेवायचं. ह्यानी ध्रुव महाराजांनी किती वर्ष तप केली? 6 महिने तप केलं. भगवान त्यांच्या समोर राहिले. तर त्यांनी जशी गंभीरता केली, हे निदान अशा कथा जरी वरच्यावर ऐकलं, तरी आपण आपल्या भक्तिमय मार्गात आपण गंभीरता आपल्यामध्ये येईल. भले ध्रुव महाराजांच्या स्थितीत आपण नाही आहे, पण निदान ह्या जन्माने आता अनंत कोटी जन्म आपण आतापर्यंत काढलेत, तरी सुद्धा खातोयच मायेच्या. पण असं जर भक्तिमय कार्य केलं, भक्ती संगीताचं जर ऐकलं, तर आमचा शेवटचा जन्म पण असू शकेल. पुढचा जन्म आपण या पृथ्वीतलावर येणार नाही. यासाठी प्रयत्न केला पाहिजे. संकल्प केला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण संकल्प केला पाहिजे. मी असं करणारच, असं करणारच. यश यायला वेळ लागेल, पण संकल्प आपण जर आपल्या मनावरती लादलो, तर आपण प्रयत्नशील यशस्वीरीतीने प्रयत्न करू. प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ. ठीक आहे? हरे कृष्ण. कोण आहेत की नाही? ठीक आहे. नेहमीचे तर आहेत आपले. हो प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. तर थांबूया. हो प्रभूजी. थांबूया प्रभूजी. तेच तुम्ही आता जे बोलले होते ना प्रभूजी, चॅन्टिंगचं जे सांगितलं तुम्ही, थोडस मनाला स्थिर करणे किंवा विचलित न होऊ देणे, हे थोडस जरा त्याचा अभ्यास करायला पाहिजे थोडं. नाही, म्हणजे कठीण आहे. भगवंत काय बघतात प्रभूजी भगवंत काय बघतात, तुम्ही किती ध्यानपूर्वक जप करताय ह्याच्यापेक्षा सुद्धा तुमचं मन विचलित झाल्यानंतर त्याला आणून परत नामावरती लावताय का नाही, तुम्ही हे प्रयत्न किती करताय, कोशिश करताय, हे किती भगवंत बघतात. भगवंतांना माहितीये की हा बद्ध जीव आहे, हा किती प्रयत्न करायला लागला आहे, हे भगवंत बघतात. भगवंत आता असं ह्या कलियुगामध्ये 3.5 मिनिटाच्या वरती कोणी ध्यान करू शकत नाही. मग त्रेतायुगात सतयुगामध्ये किती ध्यान केलं जायचं, 60-60 हजार वर्ष करायचे. पण कलियुगामध्ये कुठलाही जीवात्मा 3.5 मिनिटाच्या वरती तो मन केंद्रित करू शकत नाही. ही अवस्था भगवंतांना माहितीच आहे की भगवंताचे जे नैसर्गिक निर्माते आहेत, पालन पोषण आहेत. पण माझं मन बाबा विचलित आहे त्यामुळे मी जप करू शकत नाही असं करून त्यातून पळवाट काढता कामा नये. आपण प्रयत्न केले पाहिजे. जप करायला बसलो, आपण ठरवतो ही माळ होईपर्यंत माझं मन मी बाजूला करणार, माझं मन केंद्रित करणार जपावरती. कधी मन बाहेर भटकून जाते माहित नाही आपल्याला, जातंय. मग आपल्या ध्यानात येते, अरे माझं मन भटकलं, दुसरीकडे गेलं, बस त्याला परत आणायचं आणि जपावरती लावायचं आणि परत सुरू. आणि मन भटक जाणं मनाची प्रवृत्तीच आहे, विचलित होणे आणि भटकणे. त्याला परत आणून त्या जपावरती लावायचं आहे. बस एवढं करत राहायचं आणि भगवंत हे आपले प्रयत्न बघतात. तुम्ही किती ध्यानमग्न झाला, किती ध्यान केलं, ध्यान करून जप हे बघत नाही, तुम्ही प्रयत्न करत आहात का नाही हे भगवंत बघतात. त्यासाठी आपण प्रयत्न करत खरंय प्रभू. आणि होणारच, मनाचा स्वभाव विचलित होणारच, मग कुणाचंही होणार. तर त्यासाठी आपण प्रयत्न किती करतो हे भगवंत बघतात. हा जीवात्मा किती प्रयत्न करायला लागला ह्याला यश द्यायचं. आणि एक वेळ अशी येते की मग तुमचं मन दुसरीकडे जातच नाही. भगवंतांच्या ध्यानाशिवाय, भगवंतांच्या शिवाय दुसरं काही येतच नाही. ही वेळ येतेच, पण त्यासाठी आपण गंभीर असलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. आणि हे करायसाठी 2-4 दिवस, 2-4 वर्ष असंही नाही, कधी कधी 2-4 जन्म पण जातील, आपले कोटी पण जन्म जातील. ते भगवंताच्या हातात आहे. भगवंत कधी देतात हे आपण विचार करायचा नाही. आपलं कर्म करत राहायचं. कर्माने हा अधिकार असते. कर्म करत राहायचं. आमचे प्रयत्न करून भगवंत उद्या पण आपल्याला कृपा देते. एकदा एक छोटीशी कथा सांगतो. मुकुंद चैतन्य महाप्रभू आपल्या सगळ्या भक्तांना बोलून कृपा देत होते की तुला काय पाहिजे घे, तुला काय पाहिजे घे. आपल्या ओरिजिनल स्वरूपामध्ये आले होते. आणि हे सांगत असताना सगळ्यांना सांगितलं की तुला काय दे. प्रत्येकाने सांगितलं मला काही नको, तुमच्या चरणाप्रती माझं स्मरण, तुमच्या चरणाचं स्मरण राहते, एवढंच द्या सांगितलं. त्यानंतर मुकुंद होते तर म्हणाले सगळ्यांना तुम्ही बोलवलं आणि त्यांच्या सगळ्या पूर्वी काय काय घटना घडल्या ते सांगितल्या आणि त्यांची इच्छाप्रमाणे त्यांना दिलं. पण मुकुंदाला त्यांनी बोलवलंच नाही. तर मग सगळे वरिष्ठ जे भक्त होते, श्रीवास पंडित वगैरे, ते म्हणाले तुम्ही सगळ्यांना कृपा दिली, मुकुंद तुमच्यावर सदैव कीर्तन करत, त्याला का कृपा दिली नाही. तर तो म्हणाले, तो मोर काय म्हणाले, माझ्या समोर माझ्यासारखं कौतुक करतोय आणि दुसऱ्याजवळ मायावाद्यांच्या बरोबर मायावाद्यांच्या सारखं कौतुक करतोय, त्यांना मी कधीच कृपा देणार नाही माझे. तर मग सगळेजण प्रार्थना करायला लागले की असं नका करू, ते एवढे आपल्या भक्तीमध्ये लीन असतात, करत असतात, त्यांच्याकडून चूक झाली असेल, कृपा करा त्यांच्यावरती. म्हटल्यानंतर भगवंत म्हणायला लागले, चैतन्य परमात्मा, ठीक आहे, त्यांना 1 कोटी जन्मानंतर माझी कृपा मिळेल. 1 कोटी जन्मानंतर माझी कृपा मिळेल म्हटल्यानंतर ते मुकुंद एवढं भावावरून नाचायला लागले. ठीक आहे, 1 कोटी जन्मानंतर काय असेना, पण कृपा मला भगवंताची मिळणारच, ह्या आनंदाने ते नाचायला लागले. आणि हा त्यांचा आनंदाने त्यांचा विश्वास भगवंतांच्यावरती बघून चैतन्य महाप्रभू त्यांना आलिंगन दिलं आणि त्या क्षणी त्याला कृपा, त्या क्षणी. म्हणजे भगवंत काय करतील ते भगवंताच्यावरती सोपवायचं. म्हणजे ज्यांना 1 कोटी जन्मानंतर माझी कृपा मिळेल म्हणत होते, त्यावेळी दुसऱ्या क्षणी भगवंताने कृपा दिली. एवढा भगवंतांच्यावरती मुकुंदचा पण विश्वास होता आणि मुकुंदावर पण एवढं भगवंतांचं प्रेम होतं, पण ते दाखवत नव्हते. तर यातून आपण भगवंत कधी आपल्यावर कृपा करते ते भगवंताच्यावर सोपवायचं. भगवंत काय करतील आपण नाही, अचिंत्य आहेत ते. आपण त्यांच्यावरती कुठलं बंधन लादू शकत, ते आत्मावर माहिती. किंवा ते पूर्ण पुरुषार्थ भगवान आहे, ते काही करू शकतात. आपल्याला अनेक जन्म पण लागतील त्यांची कृपा प्राप्त व्हायला, किंवा पुढच्या क्षणी सुद्धा आपल्यावरती कृपा करतील. त्यासाठी आपण भक्तिमय कार्य गांभीर्यानं करायचं, बस. बाकी भगवंत जे त्यांना योग्य वाटेल ते आपल्याला. ठीक आहे. हरे कृष्ण. हो प्रभूजी, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि हरी बोल.
मी बोलत हरे असताना कृष्ण. कुणाला दुखवणे किंवा दुःखी करणं हा माझा कुठेही उद्देश नसतो. मी जे गुरु महाराजांच्याकडून आमच्या गुरूंच्याकडून ऐकले ते तुमच्यापर्यंत पोहोचवणे पोस्टमॅनचं काम आपण करत असतोय. कोणाला दुखवणे हा कुठलाही आपला उद्देश नाही. तरी पण कोणाच्या मनाला माझ्या या बोलण्यातून काही वेदना होत असते तर मी अगदी मनःपूर्वक माफी मागतो. मला प्लीज क्षमा. हरे कृष्ण. नाही नाही प्रभूजी, तुमचं खूप छान तुम्ही प्रवचन देता आणि अभंग पण खूप छान समजून सांगता प्रभूजी. धन्यवाद प्रभूजी. हां, तुम्ही थांबूयात सेवा प्रभूजी दिलेली आहे आपण ती सेवा इथेच. करणे आम्हाला सेवा दिलेली आहे ती सेवा करायचं काम आम्ही करतो. फक्त तुमचं खूप खूप आभारी आहे. तुम्हाला आम्हाला ही संधी देताय सेवा करायची. हरे कृष्ण. मी नाही प्रभूजी, त्रिभंगदास. तुम्ही पण प्रभूजी माध्यम तुम्हीच आहातच होस्ट आहे की. तर तुम्ही मीटिंग एंड करा. ठीक आहे. ओके. आता काय करू मी? मीटिंग काय एंड करू? मीटिंग एंड करा प्रभूजी तुम्ही. आपोआप होईल सगळी एंड. अच्छा. होस्ट हां, आहे एंड तुम्ही. करतो. ठीक आहे. हो. ओके. ओके. एंड टू ऑल करा. हरे कृष्ण.